बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेली धार्मिक धम्मसहल आज वैशालीला भेट देऊन कुशीनगरकडे जाताना बौद्ध स्तूप केशरिया या स्तूपाला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण बघत आहोत सर्व धम्मसहलीतील उपासक। आज आपण केशरिया स्तूपाला भेट देण्यासाठी धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत। हा स्तूप आपण बघत आहोत। हा केशरिया स्तूप भगवंताने आपलं स्वतःचं महापरिनिर्वाण वैशालीला जाहीर केलं होतं की आजपासून 3 महिन्यांनी माझं महापरिनिर्वाण होणार आहे म्हणून। तेव्हा कुशीनगरकडे जाताना वैशालीवरून कुशीनगरकडे जाताना रस्त्यामध्ये भगवंत एक रात्रभर या ठिकाणी मुक्कामाला थांबले आणि त्या निमित्ताने या ठिकाणी हा सम्राट अशोक राजाने हा स्तूप एक स्मरण आठवण म्हणून हा स्तूप या ठिकाणी निर्माण केलेला आहे। घ्यायची
चला हात जोडा. म्हणा अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्रद्धा संपन्न धम्मसहलीतील उपासक उपासिका माता भगिनी बांधवांनो, आज आपण केशरिया स्तूपाला भेट देण्यासाठी आलो. आपण जे अगोदर सुरुवातीला वैशाली येथेला स्तूप बघितला, आपण त्या वैशालीला भगवंताने आपलं स्वतःचं महापरिनिर्वाण जाहीर केलं होतं की आजपासून माझं 3 महिन्यांनी महापरिनिर्वाण होणार आहे म्हणून वैशालीला जाहीर केलं. आणि भगवंत वैशालीवरून कुशीनगरच्या दिशेने रवाना झाले. कुशीनगरच्या दिशेने जात असताना भगवंत या ठिकाणी एक रात्रभर थांबलेले आहेत आणि या ठिकाणी जवळजवळ 1000 उपासकांना भगवंताने धम्माचा उपदेश केलेला आहे. त्याचीच एक आठवण म्हणून सम्राट अशोक राजाने या स्तूपाची निर्मिती केलेली आहे, फक्त आठवण म्हणून. कारण भगवंत वैशालीवरून कुशीनगरला जातात, रस्त्याने जाता जाता एक रात्रभर या ठिकाणी थांबतात आणि इथे 1000 जवळजवळ 1000 उपासकांना आपल्या धम्माचं प्रवचन देतात, धम्मप्रवचन देतात, मार्गदर्शन करतात. त्याचीच एक स्मरण म्हणून, एक आठवण म्हणून सम्राट अशोक राजा या ठिकाणी असा हा भरीव स्तूप आहे. हा पोकळ नाही आहे, याच्यामध्ये रस्ता जाण्यासाठी नाही किंवा पोकळ नाही, हा पूर्ण भरीव स्तूप आहे. तर एक आठवण म्हणून हा स्तूप निर्माण केलेला आहे. मधल्या काळामध्ये याची पडझड झालेली आहे, अनेक लोकांनी याची तोडफोड केलेली आहे, परंतु उत्खननामध्ये हा स्तूप सापडला गेला. आणि आता सरकारमार्फत, भारत सरकारच्या डिपार्टमेंट मार्फत पुरातत्व विभागाच्या मार्फत या स्तूपाचं संरक्षण करून ठेवलेलं आहे. तर या स्तूपाचं हे एवढंच महत्त्व आहे की वैशालीवरून भगवंत आपलं स्वतःचं महापरिनिर्वाण जाहीर केल्यानंतर कुशीनगरच्या दिशेने जाताना या ठिकाणी एक रात्रभर भगवंत थांबतात आणि सोबत असलेले जे काही उपासक आहेत, जवळजवळ 1000 उपासकांना या ठिकाणी धम्मप्रवचन देतात. त्याची एक आठवण म्हणून सम्राट अशोक राजाने या ठिकाणी स्तूप निर्माण केलेला आहे. त्या स्तूपाला आज आपण या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलो आहोत. म्हणा सर्वांनी साधू साधू साधू. आपल्याला इथून कुशीनगरला जायचं आहे. आपली इच्छा असेल तर या स्तूपाला पूर्ण राऊंड मारू शकता, इच्छा नसेल तर सरळ आपल्या गाडीकडे जाऊ शकता. घे फोटो.
पहिले काही नव्हतं हे आता 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 गव्हर्नमेंट जागा तरी घेऊन टाकली. जागा तरी घेऊन अक्वायर केली आहे. हो, एवढं डेव्हलप होईल ते आता. सरकार बदलेल. हा केशरिया स्तूप आहे. वैशालीवरून कुशीनगरकडे जाताना भगवंत या ठिकाणी एक रात्रभर थांबलेले आहेत. त्याची आठवण म्हणून सम्राट अशोकराजांनी या स्तूपाची निर्मिती केलेली आहे.